नमस्कार कवठे महांकाळ महांकाली हाइट्स या 6 यशस्वी प्रोजेक्ट्स नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज 7 जिथे मिळणार आहेत 1 BHK आणि 2 BHK चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि तेही कवठे महांकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी। या फ्लॅटचे खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र गृहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र 7/12 आहे। हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्याअंतर्गत आहे। एक घर एक विश्वास तुमचं स्वतःचं घर। सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंगसाठी आता स्क्रीनवरील नंबरवर कॉल करा 86 25 85 18 00। महांकाली हाइट्स फेज 7 तुमच्या विश्वासाचं नवं नाव। नमस्कार, मी कुणाल कोठावळे, KK मराठी न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलोय कर्नाटक राज्यातील मदभावी या गावच्या हद्दीमध्ये। त्यामध्ये आज एक विशेष घटना घडलेली आहे। जत तालुक्यातील कोसारी येथील 2023 साली दोघांचे मर्डर झालेले होते। ते अत्यंत भयानक होते। त्यामध्ये त्या मर्डर केसमध्ये साक्षीदार होते दादासो यमगर तसेच फिर्यादी प्रवीण यमगर। हे दोघे जण मोटरसायकलवरून सांगलीला कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी निघालेले होते। काल मंगळवारी त्यांची साक्ष होती। तर त्या ठिकाणी नागज फाटा कवठे महांकाळ तालुक्यातील नागज फाटा या ठिकाणी दादासो यमगर आपल्या मोटरसायकलवरून आल्यानंतर त्या ठिकाणावरून काही अज्ञात व्यक्तींनी दादासो यमगर यांचे अपहरण केलेले होते। त्या अपहरणाचा पोलिसांनी कसून तपास केला। पोलिसांनी त्याचा अत्यंत मोठ्या ताकदीने पाठपुरावा केला। सांगली पोलिसांनी तर अक्षरशः सांगलीचे LCB असतील, कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पथक असेल, जत पोलीस ठाण्याचे पथक असेल, त्यामध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेब असतील, DYSP साहेब सचिन थोरबोले साहेब असतील, कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे साहेब असतील, यांनी अत्यंत अक्षरशः 24 तासाहून अधिक वेळ कुठेही न थांबता दादासो यमगर यांचे अपहरण कशा पद्धतीने झाले, कुठे झाले, अक्षरशः याचा 24 तास कसून तपास करीत होते। त्यामध्ये आतनी पोलिसांना आज सकाळी माहिती मिळाली की या रस्त्यावर म्हणजे मदभावी आतनी तालुक्यातील मदभावी या गावामध्ये आपण आहोत, त्या गावच्या हद्दीत आहोत। त्यामध्ये हा जमगी तो हनुमापूर असा हा रस्ता आहे। या रस्त्याला त्या संबंधिताचे मृतदेह या पाठीमागे तुम्हाला झाड दिसत असेल, त्या झाडाला त्यांचा मृतदेह अडकवलेला दिसून येतो। त्या ठिकाणी कवठे महांकाळचे पोलीस देखील या ठिकाणी आहेत, अतनी पोलीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर दादासो यमगर यांचे प्रेत या ठिकाणी सापडलेले आहेत। त्यांना त्यांचा मृतदेह जो आहे अत्यंत वेगवेगळ्या अवस्थेमध्ये आम्ही तो युट्यूबच्या नियमावलीमध्ये असल्यामुळे आम्ही तो तुम्हाला दाखवू शकत नाही किंवा त्याबद्दल माहिती अधिक जानकारी देऊ शकत नाही। पण आम्ही त्या घटनास्थळावर आहोत, त्या घटनास्थळावरून आम्ही ही तुम्हाला माहिती पोहोचवत आहोत। या ठिकाणी कवठे महांकाळ पोलीस असतील, अतनी पोलीस असतील, या ठिकाणी घटनास्थळाचा पंचनामा करीत आहेत। कवठे महांकाळचे धडाकेबाज पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी या घटनेचा पूर्ण तपास करून या घटनास्थळावर पोहोचलेले आहेत। त्या ठिकाणी आता त्यांचे नातेवाईक जे मयत झालेले आहेत दादासो यमगर यांचे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी ते प्रेत ओळखलेलं आहे की हे प्रेत दादासो यमगर यांचे आहे। अक्षरशः त्यांच्या घरच्यांनी आक्रोश केलेला आहे, पोलिसांसमोर न्याय मागतायत, आम्हाला न्याय द्या। यापूर्वी त्यांच्या घरात 2 मर्डर झालेले आहेत। तो जुन्या वादातून विहिरीतील गाळ काढण्याच्या जुन्या वादातून हा वाद उफाळून आला होता। त्यावेळी विलास यमगर व प्रशांत यमगर यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती। यामध्ये 2023 साली ही खुनाची भयानक घटना घडलेली होती। त्यानंतर जत पोलिसांनी त्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते। त्यातील संशयित आरोपी आजही जेलमध्ये आहेत। काही एक दोघांचे काहीतरी जामीन झालेत हे आम्हाला ऐकायला मिळतंय। प्रत्यक्ष परिस्थिती आम्हाला नेमकी माहित नाही, कायद्याचे उल्लंघन आम्हाला करायचं नाही, परंतु इतर आरोपी जेलमध्येच आहेत। त्यातील त्या खुनाची साक्ष काल मंगळवारी सांगलीमध्ये होती। त्या साक्षीसाठी त्या घटनेचे जे फिर्यादी आहेत प्रवीण यमगर तसेच त्यांचे चुलते जे आहेत दादासो यमगर हे दोघ जण साक्ष देण्यासाठी निघालेले होते। साक्ष द्यायला जात असताना नागज फाटा या ठिकाणी त्यांचं अपहरण झालं। त्यांचा शोध घेतला असता आज
काही थोड्या वेळापूर्वी म्हणण्यापेक्षा आज 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह या ठिकाणी पोलिसांना मिळून आलेला आहे. आज या ठिकाणी घटनास्थळावर सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी साहेब यांनी देखील तत्काळ घटनास्थळी भेट दिलेली होती. त्याचबरोबर अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर मॅडम यांनी देखील भेट दिली. तसेच डीवायएसपी सचिन थोरबोले साहेब यांनी देखील या घटनास्थळी भेट दिलेली आहे. त्याचबरोबर इतक्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घटनास्थळी भेट देऊन महत्वाचं म्हणजे कोर्टात साक्ष द्यायला जात असताना या दादासोई यमगर यांचा अपहरण करून हत्या झाल्याचे हे कुठेतरी निष्पन्न होतंय. त्यांना हाताला काही जखमा आहेत, त्याचबरोबर काही त्यांच्या शरीरावर अशा जखमा आहेत ज्या दिसून येत आहेत. त्यावरून आम्ही सांगतोय त्यांचे शवविच्छेदन केले जाईल. इन कॅमेरा शवविच्छेदन केले जाणार आहे. आमच्या मिळालेल्या माहितीनुसार हे शवविच्छेदन मिरज येथील रुग्णालयात करण्यात येणार आहे अशी माहिती आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्या ठिकाणावरून आम्ही ही तुम्हाला माहिती देतोय. अत्यंत घटनास्थळी पाहिले तर या कर्नाटक राज्यातील या आसपास परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर पोलीस देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणावरून नातेवाईक आता काही वेळापूर्वी आले, त्यांनी मृतदेहाची ओळख पटवलेली आहे. मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर कवठे महांकाळ पोलिसांनी या घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे. घटनास्थळावरून के मराठी न्यूज नेटवर्क साठी कुणाल कोठावळे, कर्नाटक. खुश खबर, मूळ व्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळ व्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठे महांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठे महांकाळ.